नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण 32 साईज कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहणार आहे। तर या इथे मी सर्व मापे ब्लाऊजवरून घेतलेली आहेत, तुम्ही या इथे पाहू शकता। तर या इथे पहा, पहिल्यांदा पूर्ण उंची घेतलेली आहे 13, त्यामध्ये मी 1 इंच मिक्स केलेला आहे। 14 इंचावरती आपण मार्किंग टाकायचं आहे। छाती आहे 32, तर त्याचा चौथा भाग होतो 8 आणि शिलाई मार्जिन 2 इंच घेतलेला आहे। घडी घेणार आहे आपण 10, कंबर 6.5 प्लस त्यामध्ये आपण 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। 9.5 इंचावरती आपण कमरेचं पेपर मार्किंग करणार आहे। पुढचा गळा आहे 6, मागचा गळा आहे 10, कटोरी आहे 5, बाही आहे 4, दंडगेर आहे 5 आणि शोल्डर आपण डीप गळ्यानुसार घेतलेले आहे 5, मुंडा घेणार आहे 5.5, क्रॉसपट्टी 3 आणि 2.5 घेणार आहे। तर या इथे तुम्ही 3.5 2.5 अशी क्रॉसपट्टी घेतली तरी चालेल। तर सर्वात पहिल्यांदा पेपर कटिंग करताना पेपर आपल्याला असा डबल घ्यायचा आहे, म्हणजे पाठीमागील आणि पुढचा भाग हा आपला बरोबरीने निघतो। तर आता सर्वात पहिल्यांदा आपण उंची घेऊया। ब्लाऊजची पूर्ण उंची जी असेल त्यामध्ये आपण 1 इंच मिक्स करून 14 इंच घेतलेलं आहे, म्हणजे तुमच्या ब्लाऊजची जी उंची असेल त्यामध्ये तुम्ही 1 इंच मिक्स करायचं आहे। अजून एकदा 14 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया। आता हे दोन्ही पॉइंट दिल्यानंतर आता आपण या इथे एक लाईन आखून घेऊया। हे मार्किंग करून झालं की सर्वात पहिल्यांदा आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे। या इथे शोल्डर 5 इंच घ्यायचा आहे, मागचा गळा 10 असल्यामुळे आपण या इथे 5 इंच शोल्डर ठेवत आहे। या इथेही 5 इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि 5.5 इंचावरती मुंड्याचं मार्किंग करून घेऊया। आता या इथे एक लाईन मारू, या लाईनवरती आपलं चेस्टचं मार्किंग येणार आहे। चेस्ट आहे 8, तर 8 इंचावरती आधी मार्किंग करून घ्यायचं आणि प्लस आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। आता या इथे कमरेचं मार्किंग करूया। 6.5 आपण कमरेचा चौथा भाग केलेला आहे, तर त्यामध्ये आपण 1 इंच टक्ससाठी घेत असतो, तर 7.5 इंचावरती आपण मार्किंग करायचं आहे आणि नंतर त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। आता आपण हे पॉइंट जोडून घेऊया। लगेचच आपण मुंड्याचे आकार देऊन घ्यायचे आहेत। पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी मी 1 इंचावरती मार्किंग केलं आणि पाठीमागील मुंड्याचा आकार देण्यासाठी 1.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे। अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं की मुंड्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित मुंड्याचे आकार देऊन घ्यायचे आहेत। सर्वात पहिल्यांदा मी पाठीमागचा आकार देऊन घेतला आणि 1 इंचावरती जो पॉइंट दिलेला आहे तिथे आपण पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेणार आहे। या इथे थोडं 1/2 इंच असं खाली जाऊन आकार देऊन घ्यायचा। गळा रुंदी घेऊया 2.25 इंच। या इथे तुम्ही 2 इंच गळा रुंदी घेतली तरी चालेल। पुढचा गळा आहे 6, त्यामध्ये 1/2 इंच मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि खालच्या साईडला 2.5 इंच घेतलेला आहे आणि असा एक बॉक्स आखून घेऊन या इथे मी गळ्याला आकार देऊन घेतला। आता क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घेऊया। या इथे मी क्रॉस पट्टी 3 आणि 2.5 अशी घेतलेली आहे, पण ब्लाऊजवरची जी क्रॉस पट्टी असेल ती मोजायची आणि त्यामध्ये आपण 1/2 इंच शिलाई मार्जिन मिक्स करून या इथे मार्किंग करायचं आहे। तर हुक आय पट्टीची जी बाजू आहे त्या साईडला मी 3 इंच घेतलेला आहे आणि फिटिंगची जी बाजू आहे तिकडे मी 2.5 इंच घेतलेला आहे आणि त्या लाईनीपासून थोडासा आतमध्ये असा गोलाकार देत आपल्याला क्रॉस पट्टीचं मार्किंग करायचं आहे। अशामुळे काय होतं, ब्लाऊज अंगामध्ये छान बसतो।
फिटिंग एकदम आपली छान येते। अशा पद्धतीने तुम्ही ही क्रॉसपट्टी ट्राय करून बघा। या इथे ब्लाऊजवरती कटोरी आलेली आहे 5 इंच, तर मी या इथे 5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता या इथे गळ्याजवळ कटोरीला आकार देण्यासाठी 1 इंच घ्यायचं आहे आणि इथे 5 इंच आणखीन एकदा मार्किंग करून घ्यायचं। जे कटोरीचं माप आहे तेच या इथे माप घ्यायचं आहे। तर बघा 5 इंचावरती अशा पद्धतीने एक पॉईंट द्यायचा आणि इथे एक सरळ लाईन घ्यायची। याने काय होतं, कटोरीला आकार छान येतो आणि जो कटोरीच्या साईडचा भाग आहे तो रुंदीलाही जास्त राहतो, म्हणजे एकदम कमी होत नाही। आता या इथे मी गळ्याजवळ 1 इंचाचा जो पॉईंट घेतलेला तिथून मी एक तिरकी लाईन घेतलेली आहे आणि इथे फक्त असा कटोरीला आकार देऊन घ्यायचा। अशाने कटोरीला आकार एकदम छान येतो आणि दिसताना ही कटोरी छान दिसते। नवीन शिकणाऱ्यांना सहज आणि खूप सोप्या पद्धतीने समजेल असं मी या इथे तुम्हाला सर्व पेपरचं ड्राफ्टिंग सांगितलेलं आहे। कटोरीचं ड्राफ्टिंग पेपरवरती मी सांगितलेलं आहे। तर आता आपण हे कट करून घ्यायचं आहे। तर या इथे पहा, जिथे मी उंचीचं मार्किंग केलेलं आहे तिथून मी कट करायला स्टार्ट केलं आणि अशा पद्धतीने आपण हे दोन्ही भाग सेपरेट करणार आहोत। पाठीमागील मुंडा सर्वात पहिल्यांदा कट करायचा आणि दोन्ही पेपर सेपरेट झाले की पुढचा मुंडा आपल्याला कट करायचा आहे। तर आता आपण फ्रंट पार्टचंही कटिंग करून घेऊया। या इथे गळ्याचं कटिंग झालं की क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आणि जी मूळ कटोरी आहे ती सेपरेट करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने फ्रंट पार्टचं हे आपलं कटिंग तयार झालेलं आहे। आता आपण जी मूळ कटोरी आहे ती वाढवून घ्यायची आहे। तर त्यासाठी मी या इथे एक पेपर घेतलेला आहे आणि त्या पेपरवरती आपल्याला जी मूळ कटोरी आहे ती ठेवून आपल्याला या इथे आहे अशी ती ड्रॉ करून घ्यायची आहे, म्हणजे आहे अशी ती आखून घ्यायची आहे। तर या इथे पहा 32 साईजची कटोरी असल्यामुळे या इथे आपण 1.25 इंचाने दोन्ही साईडून कटोरी वाढवणार आहे। तर या साईडला आपण 1.25 इंचाने कटोरी वाढवली। आता या साईडने ही 1.25 इंच मार्किंग करून घेऊया। आता आपण साईडचा भाग आणि कटोरी जोडतो तिथे आपण अर्धा इंच वाढवायचं आणि हुकाई पट्टीच्या साईडला 1.25 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि या इथे कटोरीला आकार देऊन घ्यायचा। आता हुकाई पट्टीची जी बाजू आहे ती आपण तिरकी जोडून घेऊया। आता जी वाढवलेली कटोरी आहे त्याचा आपल्याला मध्य करायचा आहे। तर अशा पद्धतीने या इथे टेप दुमडून मध्य करून घ्यायचा, त्याचा सेंटर करून घ्यायचा आणि खाली आपण 1.25 इंच मार्किंग करून घेऊया। आता हे पॉइंट आपण जोडून घेऊया। या इथे तुम्ही हाताने थोडासा गोलाकार दिला तरी चालेल, म्हणजे कटोरी दिसतानाही छान दिसते। अशा पद्धतीने आता हे आपण कट करून घेऊया। प्रत्येक साईजची कटोरी आपल्याला अशा पद्धतीने वाढवायची आहे। तुम्ही या पद्धतीने एकदा कटिंग करून पहा, ब्लाउज एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये आणि फिनिशिंग सहित बसतं। आता ही मूळ कटोरी तयार झाली, आपली वाढीव कटोरी। मूळ कटोरीपासून आपण ही वाढीव कटोरी तयार केलेली आहे। आता बाही कटिंगचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, तरी मी तुम्हाला या इथे बाहीचं कटिंग दाखवते। तर 4 इंच आपली बाहीची उंची आहे, तर त्यामध्ये मी 1 इंच मिक्स केलं आणि 5 इंचावरती उंचीचं मार्किंग केलेलं आहे। आता या इथे पुढे ही 5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथे एक लाईन आखून घेऊया। आता बाहीची रुंदी कशी काढायची, तर छातीचा 4था भाग करायचा आणि या इथे बाहीची रुंदी घ्यायची आहे। अशामुळे आपली बाही अजिबात कमी पडत नाही।
तर इथे एक लाईन आखून घेऊ. आता या इथे मुंडा खोली म्हणजे कॅप हाईट आपण 3 इंच घेणार आहे. 3 इंचाचं मार्किंग केलेलं आहे. तिथेही एक आपल्याला या पद्धतीने लाईन आखून घ्यायची आहे. आता इथून आपण एक तिरकी लाईन घेऊया. या इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि जी तिरकी रेषा आहे त्याचा आपण अशा पद्धतीने मध्य करायचा आहे. आता जो पुढचा भाग राहतोय त्याचाही आपण मध्य करून घेऊया. या इथे अर्धा इंच वरती पॉईंट द्यायचा. इथे 1 इंचावरती मी एक पॉईंट देऊन घेतला आणि हे जे 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथून आपण अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा. हा झाला आपला बाहीचा पाठीमागचा आकार. आता पुढचा आकार देताना आपल्याला या इथे पानाचा आकार तयार करावा लागतो. तर अशा पद्धतीने या इथे पानाचा आकार तयार करायचा आहे. एकदम सोपी पद्धत आहे आणि बाही कटिंग वेगवेगळ्या पद्धतीने कशी करायची हेही आपल्या चॅनेलवरती आहे. बाही कटिंगचे व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. दंड घेर आहे 5 इंच, पुढे 2 इंच शिलाई मार्जिन मी घेतलं. आता हे पॉईंट असं जोडून घ्यायचे. तर या इथे पहा एकदम सोप्या पद्धतीने या इथे बाहीचं ड्राफ्टिंग आपलं झालेलं आहे. आता या इथे आपण बाहीला जरा नीट आकार देऊन घेऊया. आता बाही ओपन करायची आणि जो पानाचा आकार दिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे. हा जो पानाचा आकार कट केलेला आहे तो पुढच्या बाजूला येतो. अशा पद्धतीने आपलं बाहीचंही ड्राफ्टिंग तयार झालेलं आहे. तर या इथे पहा कटोरी साईडचा भाग, या इथे साईडच्या भागाचा मुंडा आपला कट करायचा राहिलेला, म्हणजे जो पुढचा भागाचा मुंडा आहे तो कट करायचा राहिलेला आहे, तो मी कट करून घेतलेला आहे. इथे कपड्यावरती क्रॉस पट्टी जी आहे ती आपल्याला अर्धा इंचाने वाढवायची आहे उंचीमध्ये. आणि हा पाठीमागचा भाग आपल्याला आहे असा ठेवून ब्लाउज पीसवरती कटिंग करायचं आहे. तर किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या इथे पेपर कटिंग दाखवलेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तर या इथे पहा जो पुढचा आकार राहिलेला तो मी कट करून घेतला. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.